लग्नासाठी मुली मिळत नसल्याने तरुणाईच्या नैराश्यात वाढ. वधू पक्षाच्या अवास्तव अपेक्षा वाढल्यामुळे जुळत नाहीत लग्न. लग्नाचे वय उलटूनही मुलांकडे चांगली नोकरी, शेती, उद्योग व्यवसाय नसल्याने लग्नासाठी मुली मिळत नाहीत. म्हणून आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिनांक 20 एप्रिल रोजी तक्रारदार नामे श्याम वानखडे यांनी पोलीस स्टेशनला सोनाळा येथे तक्रार दिली की त्यांचा चुलत भाऊ हरीश अरुण वानखडे याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी त्यांच्या भावाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने व तो भूमिहीन असल्याने त्याच्या आणि 2-3 वर्षापासून लग्नाची सोयरीक जमत नसल्या कारणाने त्यानं आत्महत्या केल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. पोलीस स्टेशन सोनाळा येथे अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सोनाळा पोलीस करत आहेत. मुली व पालकांच्या वाढणाऱ्या अवास्तव अपेक्षांमुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेक तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. ही एक गंभीर समस्याच म्हणावी लागेल. नुकत्याच काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावच्या 28 वर्षीय तरुणांनी लग्न जुळत नसल्याच्या समस्येतून आत्महत्या केल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असल्याचे विदारक वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. हरीश अरुण वानखडे राहणार सोनाळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा हा 28 वर्षाचा होता. आता त्याची काय मानसिक परिस्थिती होती काय नाही हे आम्हाला काही माहीत नाही आहे. आणि तो कष्टाळू होता, मेहनती होता, एक नंबरचा घरता करता पुरुष तोच होता. आणि त्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही त्याला 2-3 वर्ष आले मुली बघत आहोत, पण त्याला काही मुलीवाल्यांच्याकडून नाकार आलेला आहे. ते मुलीवाले कोणी तयार होत नाही आहे. एक तर घरची परिस्थिती नाजूक आहे. पहिले तर त्याच्याकडे शेत म्हणजे घर पण नव्हतं राहायला. नंतर त्यांनी भाड्याच्या जागेत काही दिवस काढले. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं घर केलं आणि टिनाचं टपरं टाकून तो राहत होता. त्याचं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं होतं. पुढे त्याची खूप इच्छा होती शिकायची, पण आर्थिक परिस्थिती ही त्याला आड आलेली आहे. त्याच्यामुळे तो शिक्षण घेऊ नाही शकला. आणि शिक्षण नाही, बेरोजगारी आहे आणि कामाचं जे आहे तर आता हे माहीतच आहे, काम तर नाहीच आहे. काम मोलमजुरी करून पोट भरायचं, करता पुरुष होता, सर्व काही त्याच्या हातात होतं. आई वडील तर एकदम दुबळे आहेत आणि त्याच्यामुळे तो निराश होता. लग्न होत नव्हता. त्याच्या मित्राचे लग्न झाले, त्या लग्नात जात होता, पण त्यांना आम्हाला जाणवलं नाही काय आहे काय नाही. तो किंवा सांगत नव्हता. आणि या परिस्थितीत आजपर्यंत आपण पाहिलं असेल की बा शेतकरी आत्महत्या हे तर आहेच, कर्जबाजारी आत्महत्या हे तर आहेत, पण लग्नाच्यामुळे आत्महत्या केली ही तर पहिल्यांदा गोष्ट ऐकण्यात आलेली आहे. ही संग्रामपूर तालुक्यातली माझ्या हिशोबाने तरी पहिलीच गोष्ट वाटते की असं लग्नाच्या निराशामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. जिल्ह्यातील काही भागांमध्ये अविवाहित तरुणांमध्ये वाढत चाललेले नैराश्य हा एक चिंतेचा विषय बनतोय. लग्नासाठी योग्य जोडीदार मिळत नसल्याची भावना, त्यात समाजाकडून येणारा दबाव आणि वैयक्तिक आयुष्यातील अस्थिरता या सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम मानसिक आरोग्यावर होत असल्याचं यावरून स्पष्ट होतंय. ग्रामीण तसेच अर्धशहरी भागात अजूनही लग्नाला अत्यंत महत्त्व दिले जाते. ठराविक वयानंतर लग्न न झाल्यास तरुणांवर कुटुंब आणि समाजाकडून सतत प्रश्न उपस्थित केले जातात. कधी लग्न करणार हा साधा प्रश्न देखील अनेकांसाठी मानसिक तणावाचं कारण ठरतोय. त्यामुळे सामाजिक स्तरातून सुद्धा हा विषय सविस्तर समजून घेणं महत्त्वाचं ठरते. मुलींच्या जन्मदराची घट आणि स्थलांतर हा सुद्धा एक चिंतेचा विषय मानला जातो. काही भागात मुलींच्या प्रमाणात असमतोल, तसेच शिक्षण, नोकरीसाठी मुलींचे शहराकडे स्थलांतर यामुळे विवाहासाठी जोडीदार शोधणे कठीण होत आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये हताशा निर्माण होत आहे. तसेच नोकरीची अस्थिरता, कमी उत्पन्न किंवा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी असणे या कारणांमुळेही विवाह जुळण्यात अडथळे येतात. काही तरुण या अपयशाला वैयक्तिक अपूर्णतेशी जोडतात, जे मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आणि यामुळेच लग्नासाठी उत्सुक असणारे तरुण आत्महत्येकडे वळत असल्याचे यावरून स्पष्टपणे दिसून येते. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत एकटेपणा, निराशा आणि नकारात्मक विचार वाढू शकतात. मात्र ते स्पष्ट करतात की लग्न न होणं म्हणजे आयुष्य संपलं असा निष्कर्ष चुकीचा आहे. योग्य मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळाल्यास परिस्थिती बदलू शकते. त्यासाठी मानसिक आरोग्याबाबत खुलेपणाने संवाद वाढवणे, तरुणांना समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. याचसोबत लग्नाबद्दलच्या समाजातील अतिरेकी अपेक्षा कमी करणे, करिअर, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक कौशल्यांवर भर देणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ लग्न जुळत नाही इतकाच मर्यादित नसून तो व्यापक सामाजिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे याकडे संवेदनशीलतेने आणि समजुतीने पाहण्याची गरज आहे.
योग्य वेळी आधार आणि मार्गदर्शन मिळाल्यास तरुणांना या परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य आहे. परंतु या समस्येकडे विवाह इच्छुक तरुण सकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत. ही एक गंभीर समस्या असून दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत असल्याने हा प्रश्न भविष्यात एक भीषण समस्या म्हणून समाजासमोर उभा राहील यात शंका नाही. परवा सोनाळा तालुका संग्रामपूर येथील हरीश अरुण वानखडे या 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले आणि त्यामागचं कारण ऐकून अतिशय म्हणजे दुःख झालं आणि ही दुर्दैवाची बाब आहे आणि शासनानं याकडे लक्ष देणे गरजेचे अशासाठी आहे की जोपर्यंत युवकांचा आर्थिक स्तर हा उंचावत नाही तोपर्यंत त्यांना लग्न करण्यासाठी मुलगी कोणी देत नाही. ही परिस्थिती अशीच जर राहिली तर निश्चित उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून शासनाने यावर काहीतरी म्हणजे त्या युवकांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण लग्नासाठी सतत मला त्यांच्या कुटुंबियाकडून बाहेरून असं समजलं की लग्न म्हणजे 3 वर्ष झाले सदर युवक हा मुलगी पाहत आहे परंतु मुलगी त्यांना कोणी देत नाही. हे त्यांचं म्हणजे त्या मुलाने जरी सांगितलं नसेल परंतु एकंदरीत जर विचार केला तर ही परिस्थिती झालेली आहे असं लक्षात येते. तर शासन या ठिकाणी अयशस्वी झाल्याचं निदर्शनास येत आहे. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा.